नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, मी सकाळी लवकर उठले आणि देवाची वगैरे पूजा करून घेतली आणि पारायण वाचायला बसले. गुरुवार होता. पारायण वगैरे वाचल्यानंतर मग माझ्याकडे होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलं होतं आदल्याच दिवशी. पारायण आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी मुलांचे टिफिन वगैरे तयार करून दिले. मुलांना शाळेत पाठवलं आणि नंतर मग मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून तिळगुळाचे लाडू बनवायला घेतले. तिळगुळाचे लाडू बनवून घेतल्यानंतर तिळगुळाचे लाडू झालेले आहे तयार. मग माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मी नाश्त्यासाठी ठरवलं होतं की इडलीच बनवायची म्हणून मी इडलीच बनवायला घेतली होती. आणि मग लाडू वगैरे तयार झाल्यानंतर मी इडली सोबत खाण्यासाठी चटणी वगैरे बनवून घेतली. इडली सांबार वगैरे सगळं बनवून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मग आमचं म्हणजे माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं बल्लारशाला यांच्या मावशीकडे. त्यांनी पण मला बोलवलं होतं हळदी कुंकवासाठी. मग आम्ही बल्लारशाला गेलो होतो. हे बघा, अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहे, बघू शकता. याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर नंतर वेगळा टाकणार आहे. आणि मग बनवून घेतली मी चटणी, सांबार चटणी इडलीसोबत खाण्यासाठी. मग माझ्या मैत्रिणी सगळ्या येणार होत्या सगळ्याच. अशा प्रकारे सांबार पण तयार झाला आणि इडली पण तयार झाली होती आणि चटणी पण तयार झाली होती. मग मी संध्याकाळी साडी कोणती घालायची म्हणून मला प्रश्न पडला होता. एकच एक साडी घालून खूप बोर होते, म्हणून मी माझ्या भाच्याच्या लग्नामध्ये जी घातली होती तीच साडी मी हळदी कुंकवाला पण घातली. अशा प्रकारे सांबार पण तयार झाला, बघू शकता. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटला की खूप लेडीजना खूप आवड असते. आम्ही पण आईच्या मागे तिळगुळ खाण्यासाठी आईच्या मागे मागे जायचो. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं खूप खुशी असते. अशा प्रकारे सांबार पण तयार झाला आहे, बघू शकता. मग मी तयार झाले आणि मग माझ्या सगळ्या फ्रेंड आल्या होत्या. इडली पण तयार झाली. सगळ्या फ्रेंड आल्या होत्या. ही आहे माझ्या मावशीची मुलगी. ती एक माझी फ्रेंड पण आहे आणि माझी बहीण पण आहे. ती म्हणत आहे की मी तिळगुळ तेवढं नाही खाणार, थोडंसंच खाणार. आणि तिनं बघा उखाणं माझ्याकडून म्हणून घेतलं आहे.
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ही माझी मैत्रीण, हिनं पण उखाणा घेतला आहे. ही पण माझी मैत्रीण आहे, दीपाली. सगळ्यांना मग मी नाश्ता दिला. सगळ्यांना इडली आवडली होती. मग गेलो आम्ही बल्लारशाला. माझी तयारी बघून घ्या किती साधी आणि सिंपल आहे. मग यांच्या मावशीकडे गेलो आम्ही. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.